8 वाजता निघायचं आहे आणि अहो सकाळी 6 वाजता जे बाहेर गेले आहेत ना, ते 8 वाजले तरी आले नव्हते. नमस्कार मंडळी, फिरायला जायची सगळ्यात जास्त एक्साइटमेंट अगस्त्याची आहे, पण अगस्त्या पण अजून उठला नाही आहे. पण मी 6:30 वाजता उठली, सगळ्यात आधी अंघोळ वगैरे केली आणि लगेच तयारी करायला घेतली. अहो सकाळी 6 वाजता चक्कीमध्ये गेले होते मसाला दळण्यासाठी मामांना घेऊन, तर तिथे नंबर लागला म्हणून ते तिथे थांबले आणि मसाला दळूनच घेऊन आले. अगस्त्या उठला, त्याची तयारी केली, अहोंनी पण लगेच झटपट तयारी केली आणि आम्ही 9 वाजता निघालो. ॲक्च्युली आमच्यासोबत अहोंचा मित्र आणि त्याची फॅमिली येणार होती, पण त्यांनी नेहमीप्रमाणे आयत्या वेळेला टांग दिली. त्यामुळे मग माझ्या बहिणींना आम्ही सांगितलं की त्या येतात का आमच्या जोडीला, तर त्या हो म्हणाल्या. तर त्या आयत्या वेळी रेडी झाल्या. आता ना सगळ्यात पहिले तर आम्हाला त्यांना पिक करायचं होतं, तर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि त्यांना पिक केलं आणि मग आम्ही निघालो. माझा अगस्त्या प्रवासात नेहमी झोपतो आणि दुपारची वेळ होती, त्यामुळे त्यांनी छान झोप काढली आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनवर. आम्ही आलो आहोत यावर्षी फिरायला अलिबागला. तर अलिबागला ना खूप बीचेस आहेत, तर आम्ही काशीद बीचवर आलो होतो. काशीद बीच खूप क्लीन आहे. सगळ्यात पहिले तर रूम्सवर गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर बीचवर आलो. तर इथे आम्ही सगळ्यात पहिले नाश्ता केला, चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळचा जो सनसेट व्ह्यू आहे तो खूप एन्जॉय केला. आता माझा नवरा जो आहे ना, त्याला माझ्या व्हिडिओजमध्ये फोटोजमध्ये यायला अजिबात इंटरेस्ट नाही. त्यांना पकडून पकडून मी व्हिडिओज बनवलेले आहेत ना, फोटो काढले आहेत, पण त्यांनी मला प्रतिसाद दिला. खूप छान छान आम्ही व्हिडिओज केले, फोटोज काढले आणि खूप छान एन्जॉय केले. माझ्या अगस्त्याने तर खूप एन्जॉय केलं. त्याला पाण्यामध्ये आणि स्पेशली रेतीमध्ये खेळायला खूप आवडतं. आणि लक्षात ठेवा फ्रेंड्स, आपल्या आयुष्य खूप धावपळीचं आहे, तर थोडासा ब्रेक घ्यायचा वर्षातून एकदा तरी आणि रिलॅक्स होण्यासाठी थोडंसं बाहेर पडायचं. तर वर्षातून एकदा तरी मी असं बाहेर फिरायला जाते, खूप मजा करते, कारण पूर्ण वर्ष बघा आपण कुठेच जात नाही. संध्याकाळी आम्ही बीचवरून आलो आणि संध्याकाळच्या आम्ही अंघोळ्या वगैरे केल्या, छान फ्रेश झालो आणि त्यानंतर बरोबर 9 वाजता आमचं जेवण आलं. आम्ही जिथे स्टे केलेलं ना, त्यांच्याकडूनच आम्हाला जेवण होतं. अलिबागला आल्यावर ना इथे मच्छी खूप फेमस आहे आणि इथली मच्छी खूप टेस्टी लागते, तर आम्ही मच्छीच घेतली होती जेवणामध्ये. तर आम्ही पापलेट, बागडा, सुरमई फ्राय घेतली होती, कोळंबीची ग्रेव्ही, त्याचसोबत आम्हाला भाकरी, राईस, कांदा आणि लिंबू दिलेलं आणि तिथलं जेवण इतकं टेस्टी होतं. तुमच्या फरमाईशवर तुम्हाला इथे जेवण बनवून मिळेल आणि जिथे स्टे करत होतो ना, त्यांनीच खूप छान आम्हाला जेवण दिलं. आणि जेवण वगैरे झालं त्यानंतर आम्ही शतपावली करायला गेलो, त्यासोबत आम्ही आईस्क्रीम खाल्ली. तर असा होता अलिबागचा पहिला दिवस. नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूयात. बाय बाय फ्रेंड्स.